नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली. आज तुमच्यासोबत एक माझा खरा अनुभव घेऊन आलेली आहे. तर आज मी इथे कोणत्याही कलमांवर, कायद्यावर बोलायला आले नाही आहे. मी एक माझा वकील म्हणून खरा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायला आलेले आहे. तर स्किप न करता व्हिडिओ बघितलास तर खूप छान होईल, की एक वकील म्हणून तो त्याच्या आयुष्यामध्ये किती संघर्ष करतो, सुरुवात कुठून करतो आणि त्याला किती त्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. हे सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय होतं ना, जेव्हा आम्ही वकिली करण्याचा निर्णय घेतो, त्यावेळेस मनामध्ये खूप असं इन्स्पिरेशन, मोटिवेशन आणि खूप असं धाडस येतं, की आता बाबा आपण वकील होणार. मग आपण कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतो. आमचंही तसंच झालं. वकील व्हायचं, कोर्टात जायचं, काळा कोट घालणार, एक डिग्निटी मेंटेन होणार. खूप स्वप्न होती. कॉलेजमध्ये प्रवेश घेतला 3 वर्षासाठी. LLB केलं आणि त्याच्यानंतर खरा प्रवास सुरू झाला प्रॅक्टिसचा. वकिली क्षेत्रामध्ये कोर्टामध्ये पहिल्यांदा जेव्हा पाय ठेवला, त्यावेळेस चित्र काही वेगळंच होतं. म्हणजे 3 वर्ष जो आम्ही कॉलेजमध्ये प्रवास केला, शिक्षण घेतलं, अहोरात्र मेहनत करून दर्जेदार मार्क्स मिळवले, अभ्यास केला. पण कोर्टात आल्याच्या नंतर मात्र त्या शिक्षणाचा आणि कोर्टाचा, वकिली क्षेत्राचा काहीही संबंध नाही, असं आम्हाला पहिल्याच दिवशी लक्षात आलं. आणि त्यानंतर जी धांदल उडाली, ती काय म्हणजे वेगळीच होती. म्हणजे लक्षात आलं, की शिक्षण वकिलीचं आणि वकिलीची प्रॅक्टिस ह्या 2 गोष्टी खूप वेगळ्या आहेत. मग असं मनात आलं, की 3 वर्ष आपण वाया घालवली का? एवढी अहोरात्र मेहनत केली, अभ्यास केला, की आता आपण वकील होणार, काळा कोट आपल्या अंगावर चढणार. पण तसं नव्हतं. कारण वकिली करणं आणि शिक्षण घेणं दोन्ही गोष्टी वेगळ्या होतात. बरं, एवढा नंतरचा कोर्टातला प्रवास सुरू होतो, तो म्हणजे वकिली क्षेत्राचा. वकिली क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर, कोर्टात पाऊल ठेवल्याच्या नंतर सिनियर्स होते, त्यांना धाडधाड इंग्लिशमध्ये बोलताना बघितलं. जे फराटेदार इंग्लिश बोलत होते, अस्खलित इंग्रजी बोलत होते, त्यांच्यासमोर आपण ज्युनियर्स काय, असा प्रश्न पडला. आणि त्यात मोठमोठाले जे शब्द कानावर पडत होते, पुर्सीस काय, दरखास्त काय, ॲडजमेंट काय, काहीच कळत नव्हतं. तर सुरुवात इथून होते, की हे जे भारी शब्द कानावर पडतात, ते ऐकूनच सगळ्यात पहिले असं व्हायला होतं, की आपण कोर्टामध्ये प्रॅक्टिस करायला आलेलो आहोत, की इंग्रजी शिकायला आलेलो आहोत आणि हे शब्द शिकायला आलेलो आहोत. खूप गोंधळ उडतो. बरं, त्यात सीनियर असले तर तुम्ही तुमचं शंकांचं निरासन तिथे होतं. हो, वकिली क्षेत्रामध्ये एक चांगला सीनियर मिळणं सुद्धा खूप गरजेचं आहे. जरी तो तुम्हाला पे करत नसेल, तुम्हाला त्या बदल्यात, तुमच्या कामाच्या बदल्यात पैसे देत नसेल, तरीसुद्धा तुम्हाला सीनियर असणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांना बघून तुम्ही नवीन गोष्टी शिकतात. आर्ग्युमेंट कसं करायचं, क्रॉस कशी करायची, त्याच्यानंतर काय गोष्टी कुठे पुटअप करावे लागतायत, ह्या सगळ्या गोष्टी आपण सीनियरकडून शिकल्याच पाहिजेत आणि त्यासाठी सीनियरच लागतो. बरं, त्यानंतरची गोष्ट म्हटली म्हणजे तुम्हाला सीनियर जरी असला तरी तो तुम्हाला ABCD असं कोणी शिकवत नाही. ते तुम्हाला स्वतःहूनच शिकावं लागतं. त्यासाठी तुम्हाला एक डायरी मेंटेन करावी लागते. रोज नवीन-नवीन गोष्टी ज्या तुमच्या डोळ्यासमोर घडतायत, कानावर पडतायत, त्या सगळ्या गोष्टी डायरीमध्ये मेंटेन करून त्यानंतर तुम्हाला स्वतःहून त्यावर अभ्यास करावा लागतो, शिकाव्या लागतात आणि त्याच्यानंतर
तुम्हाला इथून सुरुवात होते की कोणाचं डेझिग्नेशन काय आहे, कोर्टामध्ये दावे कुठे दाखल केली जातात आणि बऱ्याचशाच अशा गोष्टी आहेत ज्या वकिलीपेक्षाही वेगळ्या आहेत. ड्राफ्टिंग कसं करतात आणि आर्ग्युमेंट कसं करतात, या सगळ्या गोष्टी तुम्ही हळूहळू शिकायला सुरुवात होते. बरं, याच्यामध्येच 6 महिने निघून जातात. 6 महिन्यामध्ये तुम्हाला काहीही समजत नाही. फक्त तुम्ही कोणती फायलिंग कुठे करायची असते, या शब्दांना काय म्हणतात किंवा सीनियर कसं प्रेझेंट होतोय, या सगळ्या गोष्टी तुम्ही मायन्युटली ऑब्झर्व करत राहतात. बरं, त्याही पलीकडची गोष्ट म्हटली म्हणजे त्याच्यामध्ये लागतो संयम. हो, सगळ्यात मोठी धांदल उडते ते नवीन वकिलांची, नव्या जनरेशनच्या वकिलाची, ज्यांच्या घरामध्ये एकही कोणीही वकील झालेला नसतो. त्याला वकील क्षेत्र म्हटलं म्हणजे खूपच नवीन वाटतं, कारण कोणी सांगणारा नसतो की वकील क्षेत्र म्हणजे काय असतं, कसं करायचं असतं, आर्ग्युमेंट काय असतं, क्रॉस काय असते, जजमेंट कसे होतात, कसं फाईट करावं लागतं, नुसतं कोर्टातच नाही तर क्लायंटसोबत सुद्धा कसं तुम्हाला डील करावं लागतं, हे सांगणारं कोणीच नसतं. त्या नवीन पिढीतल्या वकिलाला ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या स्वतःला अनुभवाने, सीनियरकडून बघून सगळ्या हळूहळू शिकून घ्याव्या लागतात. त्याच्यामुळे नवीन जनरेशनच्या वकिलासाठी वकिली क्षेत्र म्हणजे खूप चॅलेंजिंग आहे. त्यानंतर म्हटलं म्हणजे की वकील झालो आहे, आता काम शिकतो आहे, म्हणजेच आपल्याकडं क्लायंट येणार आणि आपण ती केस हँडल करणार आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला फीज मिळणार. पण असं नसतं. वकिली क्षेत्रामध्ये जो सीनियर असतो त्याचं नाव ऑलरेडी खूप गाजलेलं असतं आणि लोकांचा, सोसायटीचा एक माइंडसेट असतो पहिले झालेला, की सीनियर आहे, कितीही फीज घेतली तरी सुद्धा चालेल, पण काम आपलं सीनियर वकिलांकडूनच व्हायला पाहिजे, कारण त्याच्याकडे तेवढी ॲबिलिटी आहे, कारण ती लोकांनी एवढ्या वर्षामध्ये बघितलेली असते. पण ज्युनियर्सचं तसं नसतं. त्यांना त्यांची ॲबिलिटी दाखवण्यासाठी कित्येक वर्ष प्रयत्न करावे लागतात आणि त्याच्यानंतर तुमचे कॉन्टॅक्ट्स तयार व्हायला लागतात. मग लोकं तुमच्या ॲबिलिटीवर जेव्हा ठेवायला लागतात, बघतात की तुम्ही काम कसं करत आहे, त्यानंतर तुमच्याकडे क्लायंट यायला सुरुवात होते. बरं, असं नाही क्लायंट आले म्हणजेच तुम्हाला केस मिळाला आणि तुम्ही हवी तशी फीज घेऊ शकता, असं नसतं. सिनियर्सच्या कंपॅरिझनमध्ये ज्युनियर्सची फीज ही कधीही कमीच असते, कारण त्याचा तो एक टेस्टिंग पिरियड चालू असतो असंही म्हणायला हरकत नाही. तर काम तुम्ही तेवढंच करतात. ज्युनियर्स वकीलसुद्धा सीनियर्ससारखंच काम करतात, तेवढेच परिश्रम घेतात, पण हवा तसा त्यांना मोबदला मिळत नाही. बरं, त्यामध्ये जर तुम्ही महिला वकील असाल ना, मग गोष्ट तुमच्यासाठी खूपच डिफिकल्ट होऊन जातात. हो, कारण काय होतं, तुम्ही जर क्रिमिनल क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत असाल, तर जे मेल ॲडव्होकेट्स असतात, ते आरोपींकडे जातात, त्यांच्याशी बोलतात आणि पटकन त्यांचं कम्युनिकेशन होतं. पण महिला वकिलांबद्दल जर बोलायला गेलं, तर ती जी नवीन असते तिच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूपच वेगळ्या असतात. तो कॉन्फिडन्स नसतो आणि क्रिमिनल आहे म्हटल्यावर पटकन 4 माणसांमध्ये जाऊन, 4 पुरुषांमध्ये उभं राहून कसं बोलायचं, हाही तिच्यासमोर प्रश्न उपस्थित राहतो. त्याच्यामुळे क्लायंट्सची कम्युनिकेशन कमी झाल्यामुळे तिच्याकडे येण्याचे जे केसेसचं प्रमाण असतं ते सुद्धा कमी होतं आणि त्याच्यामुळे महिला वकिलांची जी शर्यत चाललेली असते पुरुष वकिलांसोबत, ती काही प्रमाणामध्ये खूप जास्तच स्ट्रगलिंग असते. म्हणून जी कोणी महिला या क्षेत्रामध्ये आहे, त्यांचं खूप मोठं योगदान आहे असं मी नक्की म्हणेल, कारण
त्यांना फक्त वकिली क्षेत्र आणि ते प्रोफेशनच सांभाळावं नाही लागत, तर त्यांना घरची जबाबदारीसुद्धा पार पाडावी लागते. म्हणून जेही कोणी असं म्हणत असतील, की वकिली क्षेत्र खूप ईझी आहे आणि कोणीही त्याच्यामध्ये जाऊन त्यांचं करिअर करू शकतात. त्यांना मी नक्की सांगू शकते, की वकिली क्षेत्र हे सोपं नाही. त्याच्यामध्ये खूप स्ट्रगल आहे, खूप मेहनत आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जे कमवतात, ते तुमच्या मेहनतीच्या जोरावरच कमवतात. मी माझा एक पर्सनल अनुभव तुमच्यासोबत जो आज शेअर केलेला आहे, तो कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.